खाड़ी देशों में चल रही युद्ध जैसी स्थिति का असर अब भिवंडी के होटल कारोबार पर भी दिखाई देने लगा है। गैस सिलेंडर की भारी कमी के कारण होटल व्यवसायियों की मुश्किलें बढ़ गई हैं। पिछले 5 दिनों से व्यावसायिक गैस सिलेंडर की आपूर्ति लगभग बंद है। इसके चलते कई होटल मालिकों ने सुबह और शाम का नाश्ता बंद कर दिया है और फिलहाल केवल दोपहर और रात का खाना ही परोसा जा रहा है। होटल मालिकों का कहना है कि अगर गैस की आपूर्ति जल्द सामान्य नहीं हुई तो होटल पूरी तरह बंद करने की नौबत आ सकती है। ऐसे में वहां काम करने वाले कर्मचारियों के भोजन और वेतन की व्यवस्था कैसे होगी, ये भी एक बड़ा सवाल बन गया है। तर प्रॉब्लेम तर सगळीकडे आलीच आहे। त्याच्यामध्ये आता एकच सिस्टम झालाय की आता सकाळचं जे नाश्त्याचं सिस्टम आम्ही ते बंद करून टाकलंय। आता फक्त जेवणचा कार्यक्रम चालू आहे आमच्या इथे दुपारी आणि संध्याकाळी। ते पण आता पूर्ती कधी होणार आहे सिलेंडरचे माहीत नाहीये। 1-1.5 दिवसाचा स्टॉक आहे आमच्याकडे, ते बघू त्याच्यानंतर आता काय येतं वरून, काय ऑर्डर्स येतात। सिलेंडर जर भेटले तर पुढे चालू, नाहीतर आम्ही दुसरे पण एक पर्याय बघतोय की जर इलेक्ट्रिक शेगडी काहीतरी आला, नाहीतर कोलची शेगडी मिळाली तर त्याच्यामध्ये आम्ही करून बघू, ट्राय करतोय आम्ही त्याच्यामध्ये। अजून काही दुसरा पर्याय, दुसरा ऑप्शन दिसत नाहीये त्याच्याशिवाय। गॅसचा म्हणजे भरपूर परिणाम होतात हो, म्हणजे काय गॅसच मिळत नाही। 5-6 दिवस झाले गॅस नाही आहे। म्हणजे माझ्याकडे कमीत कमी 50 ते 60 वर्कर्स आहे। त्यांच्या 4 टाईम जेवण, खाणं, नाश्त्याचा, जेवणाचा, रात्रीच्या जेवणाचा पुरवठा नाही होत। आणि आम्ही काय आता चोली पेटवून कशा तरी ॲडजस्ट करतोय। म्हणजे इथून असंच पुढे होत गेलं, पण तेव्हा हॉटेल बंद करावं लागेल आम्हाला। गेला कस्टमरवर परिणाम होतोय लय भरपूर। म्हणजे आता किती पैसे दिले, काय दिले तरी काय गॅस मिळाला। आता हे प्रॉब्लेम आता पुढे होत गेलं तर म्हणून आम्हाला हॉटेलच बंद करावं लागेल। एवढं पोरांना आम्ही घेऊन जाणार कुठे एवढा स्टॉपला? हे बद्दल माझ्या मान्य आहे की लवकरच्या लवकर तुम्ही काहीतरी व्यवस्था करावा। मी नाहीतर आम्हाला काय रोडवर येऊन बसावं लागेल। प्रॉब्लेम हा आहे, म्हणजे 50 लोकांचा पुरावा, 50-60 लोकांचा पुरावा कशा होणार?